डोंगरे साहेब अर्थात या स्पर्धेसाठी फार मोठी मेहनत त्यांची देखील राहिली आहेत. नॉर्थ सेकंडला जर आपण बघितलं अनिकेत बोने, अनिकेत नॉर्थ सेकंडला मॅचला मजा येणार. कारण आता बघा सर्वजण या मॅचवरती बघतात. जसा एखादा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर प्रत्येकजण त्या फ्रायडेची वाट बघतो ना, तसा आता हा रिलीज झाला आहे. ऑन रिलीज मॅचला होते सुरुवात. वसई वर्सेस विरार पहिला मॅच झालाय जिथे विरारनं बाजी मारले. आता वसईची वेळ आहे का बाजी पलटवण्याची. मजा येणार कारण जसा आपण उल्लेख केला दोनदा कुठलाही संघ जिंकू शकला नाहीत आणि ही संधी आहे. दोघांकडे आहेत, वसईकडे देखील आहेत, विरारकडे देखील आहेत. परंतु लक्ष नालासोपाराचं लागलाय, लक्ष पेल्लारचं लागलंय, लक्ष वाडाचंही लागलंय. आचोलेही जवळून पाहतायत. पहिला बॉल सुंदररित्या पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल आणि दोन्ही संघानं जवळून पाहिल्यात. पाठीमागच्या 6 मॅचेस सर दोघांनी जवळून पाहिल्यात. रन कशा प्रकारे झाल्यात, कशा प्रकारे रोखल्यात आणि काय हालचाली घडल्यात ना, ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न झाला. बिलकुल इंतजार भी किया है, काफी सारा इंतजार किया है. सकाळपासून पाहिलं तर भरपूर वाट तिकीट पाहिले की आपला नंबर कधी येणार. ही एनर्जी आहे, ही विरार टीमची एनर्जी आहे, उत्साह आहे. कारण त्यांची एनर्जी कुठून येते माहिती का, डाव्या बाजूला त्यांचा सपोर्टर आहे ना प्रेक्षक, जो विरारचा पहिला संघ जिंकलाय तो टाळ्यांचा आवाज करतोय. टाळ्या तिथून येतात. त्याच्यामुळे विरारच्या फिल्डरला नवी एनर्जी ड्रिंक घेण्याची गरज नाही. बऱ्याच जण स्ट्रिंग घेतात, एनर्जी ड्रिंक घेतात, ती घेण्याची गरज नाही आहे. हा स्ट्रिंग नाही लेना है क्योंकि हा स्ट्रॉंग होना है. यस राईट. 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 1. स्ट्राईक वरती अनिकेत. दशरथचा बॉल सोडून दिलाय. लेफ्ट केला बॉलला. विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा डॉट. मजा येणार कारण की हा मॅच आहे रफ अँड टफ वाला मॅच होणार आणि प्रेक्षकांच्या नजराही सध्या या मॅच वरती लागल्यात. रफ अँड टफ आणि दुपारच्या जेवणानंतर काहीकांच्या थोडेसे मरगळ आली होती, थोडीशी झोप येत होती. ती झोप उडवणारा मॅच असणार आहे. नींद तो आई है, आंखों में थोडीशी नींद है. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता आणि प्रत्येकजण म्हणजे आज महावितरणचा प्रत्येक कर्मचारी खेळतोय. रोज धकाधकीचं आयुष्य असतं, कधी कधी ताणतणावामध्ये जगावं लागतं. म्हणून मी म्हटलं ना, आंखों में नींद है लेकिन सोना नहीं है. आंखों में नींद है लेकिन सोना नहीं है. ऐसा टूर्नामेंट खेलने का मौका मिला है भाई, इसको खोना नहीं है. याला घालवायचं नाही आहे, अशी स्पर्धा आहे. येस राईट. 4 बॉलचा खेळ संपला. धावा 2. फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का पाहूया. क्षेत्ररक्षक हो टिपलाय झेल मैदानावरती. दीपक यांचा संपलाय खेळ. पहिली विकेट टीम वसई विभागाची आउट. दीपक डोंगरे 0 रन. दीपक डोंगरे 0 रनवर गेलेले आहेत. फॉर्म मध्ये गेले होते, येताना भोपळा फोडून दीपक डोंगरे आउट झालेले आहेत. नाही, कधीपासून माईक त्यांच्याकडे होतं, आता दुसऱ्याने सांगितलं बाबा माईक आमच्याकडे द्या. मैदानावरती आला विकेट. धावपलकावरती धावा 2. नाही त्यांचं म्हणणं काय, उत्सुकता किती होती माहिती का, दीपक डोंगरे सर धावा करतील हे माहिती आहे, ते आऊट कधी होतील याच्यावर सगळ्यांच्या नजरा होत्या. त्याच्यामुळे प्रत्येक जण आता त्याची आऊट होण्याची वाट बघत होता. न्यू बॅट्समन महेंद्र 7 नंबरचा टी शर्ट आहे. पहिले यश लाभले विरारची टीम. म्हणून म्हटलं ना, विरारच्या टीमकडे भरपूर सपोर्ट आहेत. लेफ्ट साईडला भरपूर फौज रेडी आहेत. जसं इंडियन टीमची असते ना ब्ल्यू आर्मी, तशी ती आर्मी रेडी आहे. टाळ्यांचा गजर, ते शिट्ट्यांचा आवाज विरार टीमच्याकडनं, तो शिट्ट्यांचा आवाज बघा, त्या शिट्ट्यांचा आवाज एकदा होऊ द्या. विरार टीम टाळ्यांचा आवाज येतोय. आता वसई टीम, आपले सपोर्टर, आपले पाठीराखे कुठे गेला, टाळ्यांचा आवाज तुमचा यायला हवाय. कारण महत्वाचा मॅच आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना रन आहेत त्या 2. एक गडी बाद हो, थोडी नाजूक अवस्था आहे. थोडीशी जसं म्हणते ना, सुरुवात इतनी अच्छी नाही हुई है, पण क्षमता आहे वसईकडे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये 35-40 धावा निर्णायक ठरू शकतील. येस राईट. 35-40 धावा निर्णय ठरू शकतात. परंतु तितकी चांगली बॅटिंग लाईनअप देखील विरार संघाकडे देखील आहेत आणि तो विचार करतात ती रेस त्यांना ओलांडायची आहेत. त्याच्यापेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न तर वसई करेल, परंतु वसईकडून कुठला खेळाडू असेल जो मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करेल त्याच्यावरती लक्ष लागले आहेत. विरार कुठल्या गोलंदाजाचा वापर करणार याच्यावरती देखील लक्ष असणार आहेत. धावपलकावरती धावा 2. विरारसाठी थोडीशी आयडियल सिच्युएशन आहे. त्याचे लक्षात घेतलं ना तर पहिलं षटक चांगलं हाताळले. त्याच्यामुळे त्यांनी जी प्लॅनिंग केले ना, पहिली ओव्हर कोण हाताळणार, दुसऱ्या ओव्हरसाठी कोण येणार, स्लॉग ओव्हरसाठी कोणाला, त्यांच्या प्लॅननुसार चाललंय. आणि विरारवाले म्हटलं तर प्लॅन बनवण्यामध्ये नेहमीच तरबेज राहिल्यात. त्यांना माहिती आहे का प्लॅन बनवायचा, असा बनवायचा का तो परफेक्ट फिट बसला पाहिजे आणि तोच परफेक्ट प्लॅन विरारनं बनवलाय. येस राईट. 2 धावा धावपलकावरती आहेत. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतात मिस्टर मनोज.
टीम विरार O&M उपविभाग आपण पाहू शकतायत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल काही वेळामध्ये. पहिला बॉल पिचिंग लेगस्टमच्या बाहेर सोडून जाणारा बॉल पंच दर्शवत आहेत. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन तिथे काउंट होईल. धावफलक्यावरती धावा जर पाहिलं तर 3 धावा. एक्स्ट्रा देखील रन खूप महत्वाचे असणार आहेत. एक्स्ट्रा रन महत्व आणि जसं ते बाजूला झालं ना, सकाळच्या वेळेला रिटर्नला येताना नालासोपार आला का विरारवाले बाजूला होतात, तसं ते बाजूला जात होतं. नेक्स्ट टाइमच्या बाहेर चेंडू होता, कारण नालासोपारवाले एकदा आतमध्ये आले का त्यांना जागा द्यावी लागते, तसं थोडंसं बाजूला झालं होतं. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक फिल्डर आहे पण त्याच्या डोक्यावर ना उडी उडी जाय भाई, उडी उडी जाय. चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. पुढे जाऊ पाठीमागे राहू की काय करू या विचारामध्ये, या दुविधेमध्ये राहिले तिथे खेळाडू. आणि शेवटी पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी बॉलला चकवा दिला, जम घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार आला होता. आणखीन एक मोठा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानावरती सध्या आक्रमण करतोय बॅटर अनिकेतच्या बॅटमधून 6. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. थँक्यू. आता चेहऱ्यावरती थोडी स्माईल आले. पहिल्या षटकामध्ये तर धावा अशी होती की थोडंसं लाईट थोडीशी कमी झाली ना का, तसं टेन्शन येते बघा, डिओ गेला का, तसं थोडंसं टेन्शन वाढलं होतं. डिओ गेला होता आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा आले, अशी परिस्थिती झाली होती. आता परिस्थिती पुन्हा एकदा ऑन, परफेक्ट. आपण जर बघितलं तर लाईन परफेक्ट चाललेली. आता अनिकेत बोण्याक गेल्या वर्षी देखील पाहिलं होतं पण याच खेळाडूला खेळताना, त्याच्यामुळे त्याच्यावरती बरीचशी मदार आहे आणि त्याचा विकेट पाहिजे. विराट टीमला मॅचमध्ये यायचं, त्याचा विकेट पाहिजे. वसई टीमला त्यांची बॅट अशीच चालवायची आहे, तशीच चालवायची आहे. अनिकेत बोण्या सांगतात, भाई थांब लिया बल्ला हमने, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर गेंद बॉललाईन के बाहेर होगा. तशी बॅटिंग अनिकेत ही साकारली होती. टप्प्याचा चेंडू तर षटक पूल केला. चेंडू जातो डीप ओव्हरनं, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू परत आल्यात. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. हे षटक महत्वाचं होतं. टप्प्याची गोलंदाजी वारंवार हाताळली जाते. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचला 14. 14 वरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. वसई तो एक धक्का बसलाय ना, त्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न वसईचा संघ करतोय. पुण्याला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. फील करेपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात. 15 धावा धावफलक्यावरती लगावण्यात आल्या आहेत. मनोजच्या षटक्यामध्ये रन येत आहेत आणि चांगली बॅटिंग सध्या अनिकेत करतायत. जी भागीदारी पार्टनरशिप व्हायला हवी ना, ती वसई विभागाकडून या 2 खेळाडूंकडून होत आहे. चला भागीदारी मिटवायची, थोडंसं पार्टनरशिप ब्रेक करायची, तर ब्रेक थ्रू पाहिजे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. तुम्ही शफल केलं, तुम्हाला त्याने टॅकल केलं, याच्यामध्ये बॅटल रंगलं. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 2 शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहे धावफलकावरती 15. थोडं जास्त सफल झाले होते, बाहेर आले होते आणि त्याच्यानंतर पंचांनी योग्य डिसिजन. धावफलक्यावरती धावा 15. शेवटचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर. आता थोडं जास्त बाहेर टाकला, त्यामुळे पंचाने सांगितले व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन काउंट होईल. एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. ती मात्र 16 धावा धावफलकावरती आहेत. याच्या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर शफल झाला होता, त्यामुळे बेनिफिट ऑफ डाऊट तो गोलंदाजाला मिळाला. आता जास्त बाहेर टाकलाय. ज्यादा विकेट लेने की कोशिश कर रहे हैं, बचने की कोशिश कर रहे हो, पता नहीं चल रहा है की गेंदबाज की सोच क्या है, काय विचार गोलंदाजच्या डोक्यामध्ये चाललाय. अजून एक त्या दिशेने, पण आता पुन्हा एकदा ते झालं. तुम्ही थोडंसं बाहेर आलं, बॉडी तुमची मध्ये आली, त्याचं कदाचित पंचाने तेच पाहिलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. आपण चर्चा करतो की पहिल्या षटक आलं होतं त्याच्यामध्ये रन नव्हत्या, 2 धावा होत्या. मागच्या षटकामध्ये 14 धावा गेल्यात. इथून जर याच सरासरीने पुढे गेला ना वसईचा संघ तर 32 धावा होतील. पण 32 पुरेशा नाही आहेत. विरारच्या बॅटिंग समोर 32 पुरेशा नाहीये. किंबहुना वसई विचार करणार 32 वरनं 42 आणि भावा जर शक्य झालं तर 52. म्हणजे ती कहाणी आता 32-42 मध्ये अडकणार की 32च्या खाली येणार. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येस राईट विश्लेषण. 16 धावा धावफलकावरती लगावण्यात आला. जसं 32 आणि 42चा पण उल्लेख करतायत.
किमान 40च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न व्हायला हवात, कारण ती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती टप धावसंख्या होऊ शकतात. तो प्रयत्न विरारकडे होऊ शकतोय, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की समजेल. विरार प्रयत्न करणार येणाऱ्या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत कसं रोखता येईल. 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाल्यात आणि त्याच 2 गोष्टी खास करून 2 षटकांचा खेळ पाहता याही 2 षटकांमध्ये तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार. विशाल आल्यात. विशालचा पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. खेळाडू त्या ठिकाणी तयार आहेत. फाईन लेग मधून येत आहेत. चेंडूला फील्ड करतात. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 17 धावा धावफलकावरती. एका बाजूला अनिकेतची आक्रमक भूमिका आहेत तर दुसऱ्या बाजूला महेंद्र त्यांना साथ देत आहेत. हे खूप महत्वाचं आहे. नाही तेही महत्त्वाचं आहे. त्याचं एकमेकाच्या जोडीनं साथीने खेळायचं आहे. त्याच्यामुळे एकमेकांचा खेळही तुम्हाला माहिती पाहिजे. एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला संधी देणं गरजेचं आहे वसईच्या टीमसाठी. गोलंदाज विशाल, स्ट्रायकर एंडला अनिकेत. मिस टाइम केलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. चुकीच्या पद्धतीनं तुम्ही झेल टिपण्याचा प्रयत्न केला. आता ती निराशा चेहऱ्यावरती दिसतंय. जसं आपण रिप्ले पाहू शकाल ना, ज्यावेळेला अशा पद्धतीनं थोडासा एज लागतं ना, चेंडू फिरत असतो, त्यावेळेला झेल टिपण्याची जी पद्धत आहे ना ती इंडियन पद्धतीने हात खाली आणायचे असतात. हे ऑस्ट्रेलियन पद्धतीने गेले, हात वर गेले आणि ते वर जात असताना झेल सुटलाय. निर्णायक राहू शकतोय. हा झेल खूप महत्वाचा राहू शकतो कारण जीवनदान मिळालंय ते अनिकेतला. स्ट्राईक एंडवरती महेंद्र. थोडा दबाव आता दिसून येतो. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 19 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावरती. मिस्टेक झाली होती, चूक झाली होती कदाचित अनिकेतकडनं, त्याचा फायदा उचलू शकले नाही. पण अशा संधी होणार, अशा संधी निर्माण होणार. ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला क्रिएट करावी लागणार आणि त्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रॅप्स कराव्या लागतात. समोरच्या दिशेने खेळ, क्षेत्ररक्षक नाहीये, थोडासा दूरवरती आहे. जोपर्यंत पोचतील, थ्रो करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. संधी मिळाल्यानंतर त्याचा फायदा उचलणं गरजेचं आहे. फक्त संधी आणि सूर्योदय सारखेच असतात. उशिरा उठणाऱ्यांचे नशिबी दोन्ही नसतात. त्याच्यामुळे बघूया ऑपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा निर्माण होते का. धावफलकावरती धावा 20 धावा. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 3 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक एंडवरती अनिकेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. फाईन लेग मध्ये खेळाडू आहेत, वेगाने येत आहेत. या षटकामध्ये जरी कॅच सुटला परंतु विशाल सांगतात चांगली गोलंदाजी करायची आहे, चांगल्या लेंथ वरती करायची आहेत, पकडून ठेवायचे आहेत. टीम वसई विभागला अनिकेतला आणि ते मैदानावरती करतायत विशाल. नाही त्यांना माहिती आहे जरी आपण कमी धावा जरी गेल्या ना त्याचा फायदा आपल्या टीमला होणार आहे. विकेट आला तर त्याचा फायदाच होणार आहे. पण जर कमी धावा गेल्या तर आपसूक दबाव, प्रेशर बॅट्समन वरती रिलीज होणार आणि तो दबाव वाढवला जातोय. फुलटॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, चेहऱ्यावरती चेंडू आदळलाय. नो बॉलचा इशारा. थोडं बॅटला स्पर्श, कारण दोन साऊंड आले ते, त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा आलाय. कमरेच्या वर आहे चेंडू. स्कोर बोर्डवरती एकदा नजर टाकूया. 23-23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फ्रीडचा बॉल असेल. स्ट्राईक एंडवरती अनिकेत. गोलंदाज तयार. समोर खेळला, हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल सरळ येतोय बॅटने आणि चेंडू निघून जातोय 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून दे दनादन चौकार. थँक्यू. पुढ्यातला चेंडू होता समोरच्या दिशेने खेळलाय. फुल फेस ऑफ द बॅट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा वाईड अँगलला आहे आणि त्याचा फायदा उचलला अनिकेतनं. या 4 धावांचा चौकार. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर चेंडू, लेफ्ट केला गेला चेंडू बाहेर पाठीमागे निघून चाललाय. वाईट बॉल. त्या एका विकेटनं थोडंसं बदललं असं चित्र, पण आता ते पास झालंय. त्याच्या पाठीमागे जाऊन पुन्हा एकदा विचार करायला लागला तर कठीण होऊन बसतं. जसं आपण गाडी चालवतो ना, आपल्याला पाठी बघण्यासाठी एक थोडासा मिरर दिलेला असतो 4 व्हीलरला, पाठी बघावं लागू नये म्हणून. त्यामुळे आत्ताही तुम्ही जर वाकून बघितलं थोडासा त्रास होणार. 2 धावा ऍड झाल्यात. 29 धावा आहेत. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रुपेश भोईर. टिपलाय झेल, मिळाली विकेट. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. महेंद्र. 3रा षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहे 29-29. जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली ती भरची तुमच्या जोडीनं मी
चिंबवली मी झाले काय सोडात कर काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी थँक्यू. 3 षटकाचा खेळ संपला. 29-29 धावा धापलकडे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकाचा खेळ तीन ओव्हरचा खेळ संपला. धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. त्या मात्र एकूण संघाच्या जर सध्याच्या घडीला पाहिल्यात 29 धावा धावपलकावरती आहेत. आपण सर्व पाहतायत महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित अधीक्षक अभियंता चषक आणि आता ही स्पर्धा 4 कॅमेरा निश्चित. ही स्पर्धा तर 2 कॅमेरा निश्चित दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु 4 कॅमेऱ्याचा वापर आता केला जातोय कारण येत्या कालावधीमध्ये DBN लाईव्हचं आपण पाहिलं तर खास करून एक मोठी स्पर्धा तेही करतायत त्यामुळे ही टेस्टिंग सुरू आहेत आणि 4 कॅमेराचा वापर केला जातोय साईड अँगलने. आपण मोबाईलवरती पाहू शकता. युट्यूबवरती DBN लाईव्ह सर्च करा आणि DBN लाईव्ह मध्ये तुम्ही 4 कॅमेरा निश्चित या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतायत. व्हाईट बॉल पंच मात्र वळतायत दर्शवतायत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन काउंट होईल. धावसंख्या धावपलकावरती 30 कारण मोठी संधी येत्या 16, 17, 18 तारखेला DBN साठी देखील असेल वानखेडेचं स्टेडियम आणि वानखेडेच्या स्टेडियमवरती आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील. जवळपास 6 कॅमेराचा वापर होईल तिथे. व्हाईट बॉल पंच पुन्हा काउंट करतायत कारण एकतर बॅट्समॅन जागेमध्ये असल्यानंतर तो बॉल जरी वाईड लाईनच्या बाहेरून गेला तर पंच वाईट देणार. थोडे शफल झाले मोमेंट झाली तर मग बाहेरची लाईन आहे त्याच्यावरती मात्र देण्याचा प्रयत्न होणार. धावसंख्या धावपलकावरती वाईट न वाढत असताना 31 धावा. अधीक्षक अभियंता चषक 2025 आपण सर्वजण पाहतायत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. ओद विकेट पुढे टाकलेला बॉल फटका चांगला खेळलाय. गॅपमध्ये चाललाय क्षेत्ररक्षक आला तिथून अडवण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा थोडे कमी पडले आहेत. चिंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. आता तरी देवा मला भावशील का तू झाला म्हणत्या ते लावशील का आता तरी देवा मला परफेक्ट वेळी परफेक्ट गाणं देखील आमच्या डीजेनं वाजवलेत. आता तरी देवा मला पावशील का. पाहूयात कोणाला पावतोय देव या मॅच मध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर वसई विभाग दुसऱ्या बाजूने विरार O&M उपविभाग. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑन साईडला आपण पाहिलं तर आता थोडे जास्त खेळाडू घेतले जात आहेत. 5 खेळाडू आहेत त्यामधले बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग हॉर्न हे ठेवण्यात आले आहेत. पाठीमागे गली पॉइंट शॉट आहे. रुपेश पुन्हा तयार. रुपेशचा बॉल आक्रमक भूमिका धारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आला. एक धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावपलकावरती 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत. 36 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त होताना आपण पाहू शकतायत. अनिकेत एका बाजूने 3 चौकार 1 षटकार आणि बरोबर 5 सिंगलच्या माध्यमातून बॅटिंग करतायत. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक जसा उल्लेख केला होता 32, 42 की 52. 32, 42 मध्ये धावफलक आहे. 36, 36 तुमच्या भारतात चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू झाला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत पोहोचल्यात. अनिकेतला आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवायचं आहे. 33 धावा धावफलकावर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटची ओव्हर आहे. शेवटचा षटकाचा खेळ आहे आणि 37 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉल अजूनही महत्वाचे असणार आहेत. ओद विकेट. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. अनिकेत देखील प्रश्नामध्ये पडले. त्याच प्रकारचा बॉल टाकलाय रुपेश भोईर यांनी. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा 37. आणि रुपेश भोईरकडे असा बोलायला टेनिस बॉल क्रिकेट कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट म्हणजे स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याचा अनुभव प्रचंड आहे. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे अशा स्लॉग ओव्हरमध्ये टप्पा काय राखायचा आहे आणि वेल लाईन अँड लेन परफेक्ट लाईन अँड लेन त्याने मेंटेन ठेवलेली आहे. हा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. त्याच्या डोक्यावर फ्लॅट बॅटेड समोरच्याला फ्लॅट गार करणारा फ्लॅट बॅटेड सिक्सर षटकार. अरे उरत होते धडधड लागली गाला वर आली अनागत म्हणलंय वार ही कीर्तीची बाला झाली. थँक्यू.
षटकार तर गेलाय, परंतु लॉंग ऑनचे खेळाडू थोडं पुढे उभे होते. मध्ये 2 ते 3 स्टेप पुढे असल्या कारणामुळे हा षटकारही पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 43. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय, समोर फटका खेळलाय, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेकी झालाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. रनआउटची संधी त्या ठिकाणी असणार आहेत. पाहूया काय घडतायत मैदानाच्या आतमध्ये. रनआउट झालाय. धावा धावफलकावरती 44. 44 धावा, 45 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. हा मॅच रंगेल यातील काही शंका नाही आहेत, कारण दोन्ही संघ धडाकेबाज आहेत, बलाढ्य आहेत. आणि जसा उल्लेख आपण केला होता की 45, 35 की 55, 45 पर्यंत धावसंख्या गेलेली आहेत. आणि 45 कशा प्रकारे होणार याची चर्चा मैदानावरती आपण करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये संगीत घेऊयात आणि संगीतानंतर पुन्हा एकदा येऊयात. विरार बॅटिंग करेल टीम वसई विभागच्या अगेन्स्ट. चला, वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतायत महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित असणारी अधीक्षक अभियंता चषक 2025. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मात्र आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये पार पडलीत. प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री चंद्रमणी मिश्रा साहेब, मुख्य अभियंता कल्याण मंडळ आपल्यामध्ये उपस्थित होते. आयोजकांच्या भूमिकेमध्ये प्रमुख आयोजक म्हणून आदरणीय व्यक्तिमत्व संजयजी खंडारे साहेब, अधीक्षक अभियंता वसई मंडळ तथा वसई मंडळ अधिकारी कर्मचारी वृंद, प्रवीण सुटे साहेब कार्यकारी अभियंता वसई विभाग आपल्यामध्ये उपस्थित, उमेश लेले साहेब कार्यकारी अभियंता विरार विभाग आणि शैलेश जैन साहेब कार्यकारी अभियंता वसई मंडळ, हे सर्व मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित होते. चला, फिल्डिंग लावा, बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ घेऊ नका, कारण टायमिंग जर सध्याचा घडला पाहिला तर परफेक्ट 3 वाजल्यात. आपल्याकडे आता 3 तास बाकी आहेत. 3 तासामध्ये बाकीच्या सर्व मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. त्यामुळे प्लीज विनंती आहे, जितका वेळ तुम्ही घेणार तितका जास्त वेळ जाणार. पहिला मॅच जिंकली होती विरार, दुसरा मॅच जिंकली होती आचोळे, तिसरा मॅच जिंकली होती वाडा उपविभाग, चौथा मॅच जिंकली होती वसई मंडळ, 5वा मॅच पेल्लार आणि 6वा मॅच नालासोपारा O&M उपविभाग. वसईचं मंडळ टाका ना, नालासोपाराचं एक आहे ना, नालासोपारा एकच टाका. वसईची मंडळ टाकून ठेवा. चला, बॅटर पाठवा टीम विरार. मजा येणार मॅचमध्ये. सामना रंगण्याची दाट शक्यता. आधीच्या मॅचमध्ये 65 पाहिल्यात, आताच्या मॅचमध्ये 45 पाहिल्यात, त्या अगोदर 39 40 पाहिल्यात, 36 37 पाहिल्यात. धावा होता नाही पाहिल्यात आणि धावा न होता नाही पाहिल्यात. चेस फक्त एक वेळा चेस झाल्यात. बाकी धावा त्या बाकी धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न तो मात्र करण्यात आलाय. त्यामुळे दुसरा मॅच जो आचोळे आणि वसई पश्चिम मध्ये झाला होता, तिथे आचोळे संघाने चेस केलं होतं 39 वसई पश्चिमच्या अगेन्स्ट. आणि आता त्या सामन्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल का? दुसऱ्यानंतर डायरेक्ट थेट 7व्या सामन्यामध्ये चेस होतील की पुन्हा एकदा जी कायम असणारी, खास करून आपण पाहिलं तर मागच्या 3 4 5 6 या मॅचमध्ये धावा डिपेंड करण्याची जी खऱ्या अर्थानं परंपरा राहील आहे, ती पुन्हा एकदा चालू राहील का, याही गोष्टीकडे लक्ष वेधित केलं जाईल. नक्कीच.
कॅल्क्युलेशन तुम्हीही सांगितलं होतं, काही वेळेला धावांचा पाठलाग झालाय, काही वेळेला धावा डिफेंड झाल्यात, सुरक्षित राहिलेल्या आहेत. आता हाही मॅच बघूया, ज्यावेळेला सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात विरार संघाची. आता विरार जिंकणार की वसई जिंकणार? तर साईडला जर आपण बघितलं तर प्रेक्षकांमध्ये पेन ड्रॉप सायलेंट आहे, थोडासा सन्नाटा जरूर आहे, कारण हा मॅच महत्त्वाचा आहे. थोडा वेळ जास्त जातोय, ते वेळेवरती लक्ष असू दे. यानंतर नवीन ड्रॉ करण्यात येतील. जे विजेते संघ आहेत, पहिल्या सामन्यातील जे विजेता संघ आहे विरार, त्यानंतर टीम आचोळे, वाडा, वसई, पेल्लार, नालासोपारा. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक डोंगरे साहेब, ज्यांची मेहनत या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित अधीक्षक अभियंता चषक 2025. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता की धावांचा पाठलाग होतोय, काही वेळेला नाही होतोय, आणि हा तर धावांचा पाठलाग विरारला करायचा आहे ना, तर रुपेश भोईर यांची फलंदाजी निर्णायक ठरणार आहे सामन्यामध्ये, कारण क्षमता त्यांच्याकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला दीपक डोंगरे साहेब जे आहेत, त्यांची गोलंदाजी हे बॅटल आहे मैदानावरती. वसई विरारमधलं बेस्ट वर्सेस बेस्ट दोघांची आहे टेस्ट. घेऊ नका रेस्ट घेऊ नका, टेस्ट आहे ही, टेस्ट आहे. आकुट डब्याचं नव्हतं, शफल केलं, शफल ही खास येत आहे. रुपेश भोईर अर्थात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भाऊ या नावाने परिचित आहे खेळाडू, त्यामुळे पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्याच बॉलवरती रुपेश भोईर यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम सफाले खर्डी या गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, आणि पहिल्याच बॉलवरती रुपेशने आपला इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळाले. फिल्डिंग पोझिशन पाहिली, त्याच्यानंतर खेळलेला स्ट्रोक आणि चौकारामध्ये तकदील. सुरुवात चांगली केलेत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, इथे रुपेशने गोलंदाजाला तेच सांगितलंय. दीपकजी डोंगरे साहेब, जसा उल्लेख सरांनी केला की भरपूर सारी मेहनत दीपकजी डोंगरे साहेबांची राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना रुपेश भोईरचा पहिल्याच बॉलवरती तडाखा चौकार. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटमध्ये खेळाडू आहेत. जोपर्यंत डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न झालाय, एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांकडे आता हे डिसिजन आलाय. आवश्यकता नव्हती अशा वेळेला, ज्या वेळेला मिसस्पीड होते ना, त्यावेळेला मिसस्पीडवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला ना, तर असा निर्णय. इथे जर धावबाद केला झाला असेल तर मात्र हा एक बोनस विकेट म्हणावा लागेल, बोनस विकेट असेल वसईसाठी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अधीक्षक अभियंता चषक 2025 मध्ये दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षी आपण याच डिसेंबर महिन्यामध्ये एक पर्व पाहिलं होतं, ज्यावेळेला याच मैदानावरती एक बदली होती. स्कोर आपण नजर टाकूया. स्कोर बघूया काय घडतंय काय बिघडतंय, कारण क्लोज आहे थोडंसं, त्याच्यामुळे तिथे पाहण्याचा प्रयत्न करताय तिसरे पंच. ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले तेव्हा काय घडलंय, ज्यावेळेला स्टंपला चेंडू लागलाय त्यावेळेला फलंदाज क्रीजमध्ये आलाय नाही आलाय, थोडंसं क्लोज आहे. उमेश सर आहेत ते पाहतील, बघूया. ज्यावेळेला आलाय थोडंसं अनसाईड पण झालं, त्याच्यामुळे बॅट ग्राउंड झालंय. आणि ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले आहेत त्यावेळेला फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित इज नॉट आउट आहेत. नॉट आउट डिसिजन सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतायत. योग्य वेळी पोहोचले, अन्यथा वेगळं काही दृश्य घडू शकले असती. स्ट्रायकिंगवरती प्रतीक, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय का पाहूया. पाठीमागे सर्व काही मिस होताना पाहायला मिळतात. बॉल चाललाय, चेस करावा लागलाय त्या ठिकाणी. वाईट बॉल, आणि वाईट बॉल वरती मिळतात मोफत धावा 4, एकूण धावा ऍड होतील 5. फ्री मेसअप. मोरे साहेब, आपण कोंबडी चापलेली आहे, काळी कोंबडी चापलेली आहे, आणि अशा प्रकारे चौकार.
इकडे काळी जादू चालत नाहीये. मोरे साहेबांची काळी जादू चालत नाहीये. कोंबडी चापलेली आहे उलट्या पिसांची. हात दाखवून काही होणार नाहीये. हा पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल, दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही दिसतंय मैदानात. डोंगरे साहेब घाबरलेले आहेत. डोंगरे साहेब घाबरलेले आहेत. धावा झाल्यात 11. जल्लोष, आक्रोश, आवाज, शिट्ट्या, टाळ्या सर्व काही सुरू झालेले आहेत विरारकडून. कट करायचं होतं पुन्हा एकदा नाही कट करू शकली. खास करून बॅटर प्रतीक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. मोरे साहेब बॉल सोडला तर 1/3 मिळेल लक्षात ठेवा. ₹3000 दंड ठोठावण्यात येत आहे बॉल सोडल्याबद्दल. दोन बॉल डॉट स्वरूपाने हाताळले गेल्यात. इथून आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 11. 1-1. ओ पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगलिंग करतायत. 3 बॉल डॉट 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 स्वरूपाचे पाहायला मिळाले. शेवटचा बॉल बाकी असेल. 11 धावा धावफलकावरती 45चा पाठलाग मोरे करतायत. साहेब ओव्हर संपते का नाही तुमची. आणि चौकार. डोंगरे साहेब 16 बॉल टाकले तुम्ही. 16 टॅक्स सहित. नाही मते साहेब इतकी मेहनत त्याने घेतली तर 2 चेंडू जास्त दिले तर काय. पण चांगली गोलंदाजी केली. कदाचित बिहाइंड द विकेट काय सांगायला विकेट कीपर साथ देत नाहीत. दोस्त ना रहा ऐसा कुछ नजारा. असं काही नजारा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पहिली ओव्हर संपले आणि पहिल्या ओव्हर नंतर स्कोर 13. एक ओव्हरचा केस संपला. धावा धावफलकावरती 13. 45 धावेचा पाठलाग सुरू आहेत. रुपेश भोईर मात्र नॉन स्ट्राईकवरती 5 धाब्यांवरती तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने प्रतीक 3 बॉल डॉट खेळल्यानंतर त्यानंतर 2 धावा प्रतीक यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. बोन्या जर पगार पाहिजे असेल तर ओव्हर व्यवस्थित टाक. इकडनं सूचना आलेली आहे. पगार पाहिजे असेल या महिन्याचा तर ओव्हर व्यवस्थित टाकायची आहे. मोरे साहेब असं पण कुठेही थांबा. तुम्हाला काय तुमच्याकडनं काही होणार नाहीये. इकडे इकडं इकडे इकडे हा इकडे. मोरे साहेबांचं पोट जड झालंय. डोंगरे साहेब जड झालेत ते जड. एन्जॉय करण्याचे दिवस खऱ्या अर्थानं. त्यांना फुटबॉल द्यायला लागेल तेव्हा त्यांना दिसेल तो बॉल. अनिकेत तयार. अनिकेतचा शॉर्ट बॉल मिस झालाय. त्या ठिकाणी रुपेश भोईर मात्र पहिल्या बॉलवरती मिस करत असताना पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 13. पहिला बॉल डॉट आलाय अनिकेतचा. हे होईल ना ब्रेक होईल ना म्हणजे आता लॉट्स पडतील. पुढील बॉल अनिकेतचा. शॉट टाकलाय. आता योग्य तो समाचार घेतला रुपेश भोईर यांनी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. रुपेश भोईर यांच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. काळी जादू कधीच चालणार नाही ते. सुटे साहेब काळी जादू चालणार नाही इकडे. सुटे साहेब कॅच कॅच. 4-4.
सुटे साहेब तुम्ही ट्रेनिंगला कसं बसून बसून होते ना, मोरे त्यामुळे साहेब- रनिंग करा रनिंग करा. हॅलो. सुट्टे साहेबांचा मुवमेंट हॅलो. ऑफ इनर्शिया जास्त आहे, मोरे त्यामुळे साहेब. ब्रेक लागत नाहीये. बाहेर आले, गाडी बाहेर बसा. घसरते. डोंगरे साहेब, मुकेश मोरे साहेबांना बाहेर करा. विरारिस्ट ऑल द बेस्ट. साहेबांकडनं एक सूचना आलेली आहे. वेल शॉट. साहेबांकडनं एक सूचना आलेली आहे. वसई डिव्हिजनच्या टीम हारली तर 8 दिवस डेप्युटेशनवर वाड्याला पाठवायचे त्यांना. मुकेश मोरेला 10 रुपयापासूनची यादी द्या. 1 रुपया शिल्लक नाही ठेवायला सांगा त्याला. टार्गेट द्या 8 दिवसाचं. 60 नंबर 60 गेला 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 गेला. आला 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 आला. डोंगरे साहेब विरार तुम्ही पण हात असं 3 बोटं खाली टेकून तरी ठेवा, म्हणजे काली मॅच जादू त्यांच्या चालेल हातात तुमची. आहे. वसई डिव्हिजननी पूर्ण आशा सोडलेल्या दिसतात. डोंगरे साहेब टेन्शन घेऊ 22 झालेला नका. स्कोर 22. अजून आहे अंडर आर्म शिल्लक आहेत. नाही ओव्हर आर्म तर अंडर आर्म मध्ये जमवू आपण. मोरे साहेब, विठ्ठल रुक्माई गेला. आणि 2 रन पूर्ण. अरे वसई डिव्हिजनच्या टीमचं इकडनं जैन साहेबांना बरोबर खबर मिळालेली आहे. हे सगळं बिर्याणीचा परिणाम आहे. स्लो झालेले आहेत. वसई डिव्हिजनची टीम स्लो झालेली आहे. 12 बॉलात 21 रनांची आवश्यकता आहे. 12 बॉल 21 रन. 12 बॉलात 24 झालेले आहेत. 12 बॉलात 21 रनांची गरज आहे वसई विभागाला. 12 बॉल 21 रन पाहिजेत. आणि आता हेच होणार आहे. शेवटचा रिझल्ट विरारचाच लागणार आहे. डोंगरे साहेब, मोरे साहेब, साहेबांना बाहुली जर आणून देऊ bowling का? केली लिंबू. तर सर्व काही शक्य आहे. नाही मुकेश बॉलिंग घे. हा. आता मुकेश शिवाय पर्याय नाही. वसई डिव्हिजनला आता बॉलर फक्त मुकेशच. मुकेश मोरे जिंदाबाद. एकदम व्ह्यू रचना, चक्रव्यूह रचना करत आहेत डोंगरे साहेब, मुकेश मोरे साहेब. वसई डिव्हिजननी आता चक्रव्यूह रचलेला आहे. पण हा अभिमन्यू रुपेश भोईर हा बाहेर निघणारा अभिमन्यू आहे चक्रव्यूहातून. हा विरार ईस्टला चक्रव्यूहातून बाहेर काढणारा अभिमन्यू आहे. मुकेश, बाउंड्री इकडे आहे, बाउंड्री बाहेर आहे, लांब आहे अजून. एकदम सुरळीत बॅटिंग सुरू आहे. विरार 60 नंबर आणि ईस्टला 10 नंबर. शांततेत खेळायची गरज आहे. त्यांना प्रत्येक ओव्हरला 10 रन काढले तरी टार्गेट अचिवेबल आहे. आणि रुपेश भोईर शांत डोक्यावर बर्फ ठेवून खेळावं. मुकेश मोरे डोक्यावर काय ठेवतात त्यांचं त्यांना माहीत. देशमुख साहेबांनी पूर्ण तयारी केलेली आहे वसई डिव्हिजनला हरवायची. वेल बोल्ड, वेल बोल्ड, वेल लेफ्ट. डोंगरे साहेब, टार्गेट पूर्ण होईल का तुमचं, का डिमांड पर्यंतच पोहोचताय? साहेबांकडनं 1/3 मिळणार आहे, लक्षात ठेवा. हारल्यास 1/3 आहे 100%. दोन डॉट बॉलने पुन्हा वसई डिव्हिजननी गेम मध्ये एंट्री केलेली दिसते. उत्कृष्ट बॉल, तसाच उत्कृष्ट फटकार आणि विरार ईस्ट 2 रन काढण्यात यशस्वी. 9 बॉल 19 रन टार्गेट. 9 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता आहे वसई जोपर्यंत विभागाला. रुपेश भोईर ग्राउंडवर मैदानावर खेळतोय तोपर्यंत विरार ईस्टला 20 रन काही कठीण नाही आहेत.
डोंगरे साहेबांना, अरे व्हेरी गुड, वेल फील्ड मोरे साहेब. आयुष्यात साहेब, पहिल्यांदा बॉल वेल पकडला फील्ड. मोरे साहेब. मोरे आयुष्यात साहेबांनी- पहिल्यांदा एक बॉल भेटला. वेल फील्ड मुकेश वेल डन. जैन साहेबांकडनं पुन्हा 50 रुपयाचं सामना- बक्षीस आलेलं साहेब, तुम्हाला घेऊन जाऊया थोड्या वेळात. सामना वसई डिव्हिजनच्या बाजूने झुकलेला दिसतोय, परंतु मोरे रुपेश मोरे साहेब भोईरकडनं एक विरार राऊंड ईस्टला मारायची तुम्हाला भरपूर जिंकण्यास, आशा हा? आहेत. एक आणि जोपर्यंत राऊंड मैदानावर मारायचे. रुपेश भोईर टिकलेले हारल्यास आहेत, 3 राऊंड. तोपर्यंत पूर्ण आशा विरारी आहेत सब डिव्हिजनला. वेल फील्ड. आणि अशा प्रकारे रुपेश भोईरला पुन्हा स्ट्राईक दिलेली आहे. जिथे रुपेश भोईर आहे तिथे काहीही शक्य आहे. आता विरार ईस्टला एक षटकाराची आवश्यकता आहे. सध्या पारडं वसई डिव्हिजनच्या बाजूने झुकलेलं दिसतंय. शेवटी मोरे साहेब एक ओव्हर घ्या तुम्ही, ओव्हर टाका ओव्हर. ब्लॅक मॅजिक, वसई डिव्हिजनची ब्लॅक मॅजिक मुकेश मोरे साहेब, काळी जादू चाललेली दिसते तुमची. सुटे साहेब थकले का? रुपेशला आता त्याचा पाणी वगैरे पाठवू का साहेब? सुटे साहेब पाणी पाठवू का? आवश्यकता आहे. सहा बॉल 17 आणि आहे तुम्हाला खतरा. 6 बॉल 17. जर हारले तर 3 राऊंड, जिंकले तर 1 राऊंड मारायचं आहे फक्त. सध्या तुम्हाला 70% सामना हा वसई डिव्हिजनच्या बाजूने झुकलेला दिसतो. 6 बॉल 17 आणि मुकेश 6 मोरे बॉलात 17 साहेबांची रनांची जादू. आवश्यकता आहे. ते बॉल मध्ये पण जादू करतात, बॅटिंग मध्ये पण जादू करतात. विरारीच्या सगळ्या ब्लॅक मॅजिशियन मुकेश मोरे साहेब आणि त्यांच्यासोबत 7 वसई डिव्हिजनचे आयोजक वसई डोंगरे डिव्हिजनचे साहेब. 2 मावळे, संताजी आणि धनाजी, म्हणजे मोरे साहेब आणि डोंगरे साहेब. एकदम माझं आता याच्यातले संताजी कोण आणि धनाजी कोण ते आपण मॅच नंतर ठरवू. माझं 100% अनुमोदन आहे मते साहेब. खरंच हे संताजी धनाजी आहेत वसई डिव्हिजनचे. त्यांचे नंबर बघा 60. मुकेश मोरे साहेब 60. डोंगरे साहेब 90. 60 आणि 90. रुपेश आता लक्षात रुपेशला आलं. 180 करायची गरज नाही आहे. नाही साहेब, तुम्ही टी शर्ट वरचे नंबर बघा. 60 आणि 90. हे लक्षात घ्या. तुमच्या लक्षात नाही आलं 60. अरे बापरे, ही मोठी 60. शिंदे बॉल व्यवस्थित टाक, नाही तर आउटसोर्सिंग पदावरनं तुला बडतर्फ करण्यात येईल. लक्षात ठेव. वसई डिव्हिजन मधून विरार डिव्हिजन मध्ये पोस्टिंग घ्यायला लागेल तुला. रुपेशने 60 आणि 90 एक करून उत्कृष्ट षटकार मारलेला आहे. देशमुख साहेब, अंदाज आहेत वसई सर्कल मध्ये, हो, देशमुख साहेब. कल्याण परिमंडल वसई विभाग जर हारला, उत्कृष्ट फलंदाज रुपेश भोईर. वसई विभाग हारला तर माझ्याकडनं 60 आणि 90, डोंगरे साहेबांना 90 आणि मोरे साहेबांना आता 60. 120 नंबर टाकावा लागेल मुकेश मोरे साहेबांना आपल्या. केलाय जादू टोना. अशा पल्लवित केल्यात रुपेश भोईर साहेबांनी विरार ONMच्या. आणि जिथे रुपेश भोईर आहे तिथे काही शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही आहे. सर्वांनी रुपेश भोईरला जवळून अनुभवलेला आहे. मोरे साहेब ओव्हर ऍक्टिंग करू नका, कव्हर वगैरे करायची काही होणार नाहीये. आपल्याकडनं काही होणार गुड नाही. रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि अशा प्रकारे सामना हा विरार ईस्ट सब विरार डिव्हिजनच्या पूर्वच्या बाजूने झुकताना झुकतोय. दिसतोय. मोरे साहेब, तुम्ही स्वतःला तोंड काळा फासून घेणार आहे डीजे बजाओ, डीजे क्यों कम हो रहा है यार? डीजे बजाओ, डीजे 2 4 2 6 लगे, लेकिन डीजे क्यों नहीं बज रहा है?
आय और ए 6 जे ए थांबा रे, ग्राउंड मध्ये नका जाऊ. अरे हार्ड लक. काही नाही अजून काहीच नाहीये. 2 बॉल मध्ये 3 रनांची आवश्यकता आहे. मोरे साहेब काय तयारी करू का काळं फासायची, की तुमचं तुम्ही करून घ्याल काळं? सुटे साहेब टेन्शन आलंय का? मॅच टाय झाल्यास सुपर ओव्हर आहे. मॅच टाय झाल्यास सुपर ओव्हर आहे. विरार ईस्टला शक्य असं टार्गेट आहे 2 बॉल 3 रन. आणि मुकेश मोरे आणि डोंगरे साहेबांनी काहीतरी वेगळा व्यूहरचना करावी, कारण की 2 बॉल 3 रन ही मॅच टाय पण होऊ शकते. सुपर ओव्हर होऊ शकतो या मॅच. सुपर ओव्हर होऊ शकतो. मते साहेब एकदम हो. करेक्ट. आणि मॅच टाय. एक बॉल मोरे साहेब. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. मोरे साहेब एक डाग होऊन जाऊ दे. आणि निर्णायक बॉल, अत्यंत निर्णायक बॉल आहे. सगळी आउटफिट एकदम जवळ घेतलेली आहे. आता याच्यात कोण कोंबडी चापणार आहे हे महत्वाचं बघायला लागणार आहे. जो कोंबडी चापणार त्याचं काही खरं नसणार आहे. तसं शिंदेचे काय खरं नाहीये. शिंदे, मला वाटत नाही तुला पगार भेटेल या महिन्याचा. आउटसोर्सिंग पदावरनं तुला बडतर्फ करण्यात येईल, लक्षात ठेव. हा 1 रन जर गेला तर आउटसोर्सिंग पदावरनं शिंदे याला बडतर्फ करण्यात येईल. म्हणून 1 रन देऊ नको ना. 1 रन गेला तर प्लेयर जवळ घेतलेत ना 2 प्लेयर. जवळ म्हणजे तो दबाव टाकतात ना, तो दबाव टाकतात, बाकी काय नाही. डीजे रेडी. डीजे रेडी. डीजे रेडी. डीजे रेडी. क्या मोरे साहेब या इकडे या. डोंगरे साहेब आणि मोरे साहेब या. आपण आपलं तोंड काळा करून घेऊया. या इकडे. मोरे साहेब आपल्याला लाज वाटू दे. आपण हारलेला आहात. नाचायचं नाही, आपल्याला नाचायचा कुठलाही अधिकार नाहीये. सुटे साहेब काळी जादू चाललेली नाही यावेळी. अशा प्रकारे पार्वती पते हर हर. पुणे तुला पण लाज वाटायला पाहिजे. पुणे लाज वाटते का तुला जरा तरी? तुझ्यामुळे टीम हरली. ती मॅन फिजिक्स कॅन्सल झाली. या सुटे साहेब या. धन्यवाद. पहिल्यांदा असं झालं असेल की वसई डिव्हिजन पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर पडलेली आहे. सर्वात जास्त इथे आनंद लेले साहेबांना झालेला आहे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय आमची टीम हारली, वसई डिव्हिजनची टीम हारली. लास्ट टाइमची विनिंग टीम बाहेर पडलेली आहे. मत्ते साहेबांच्या टीमचा धोका चांगलाच कमी झालेला आहे. सुटे साहेब लेले साहेब बघा किती